प्रत्येक दिवस नवा संघर्ष असतो आणि प्रत्येक संघर्ष यशाच्या दिशेने एक पाऊल असते. हाय हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ आणि अगदी सर्वांचे मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. तर सर्वांचं थंबनेलवरून लक्षात आलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये आपला विषय काय आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे. तर हे पहा, इथे एक मी माझा तवा घेतला आहे आणि आपण डेली जी आहे तर तव्यावरती चपात्या बनवत असतो. तर चपात्या बनवून जे आपण चपात्याला तेल लावतो तर त्या तेलाने आहे तर आतल्या साईडने म्हणजे वरच्या साईडने तवा जे आहे तर असा काळा पडतो. म्हणजे काय, तेलामुळे त्याला जे आहे तर साईडनी असे छिलके आल्यासारखे होतात. तर मग याला आहे तर आपण कमीत कमी 15 दिवसातून किंवा 3 आठवड्यातून आपल्याला या पद्धतीने साफ करायचं आहे. तर मी काय केलं आहे पहा, गॅसवरती तवा ठेवला आहे आणि याला फुल तापून दिलं आहे आणि फुल तापल्याच्या नंतरून त्याला जे आहे तर उलथण्याच्या साह्याने असं त्याच्यावरचं जे काळं आहे तर ते पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर ही ट्रिक जी आहे तर भरपूर अगदी सोपी आहे. पहा, आता तुम्ही म्हणाल एवढं जर खराब होऊ दिलाच नाही तर एवढी मेहनत घ्यायलाच लागणार नाही. परंतु असं आहे, जर आपण नेहमीच प्रमाणे जर तारेचं जी आपलं काथ्या असतो भांडे घासायचा, त्याने जर आपण तवा घासत राहिला तर त्या तव्याला जे आहे तर चिरण्या पडतात आणि ज्यावेळेस आपण चपाती वगैरे भाजतो तर ती अगदी व्यवस्थित भाजत नाही. पहा, म्हणजे जी आतून अशी कच्ची राहिल्यासारखी राहते परंतु वरतून जी आहे तर ती अशी जळाल्यासारखी होते आणि चपाती जी आहे तर ॲल्युमिनियमच्या तव्याला अशी चिकटल्यासारखी होते. म्हणून मग डेली जी आहे तर आपल्याला तारेच्या चौराने जे आहे तर तवा घासता येत नाही आणि मग तो डेली चपात्या करून जे आहे तर असा काळपट पडतो. मग आपल्याला काय करायचं आहे, त्याला जी साईडने तव्याच्या काही असे थोडेफार झलपटं येतात तर त्याला या पद्धतीने आपल्याला साफ करायचं आहे. तर पहा, इथे जे आहे तर तवा परत थंड झाला होता म्हणून मग मी काय केलं होतं, चाय ठेवला. तर इकडे मी जोपर्यंत तव्याचं काळपट काढत होते तोपर्यंत चाय पण झाला आणि मग मी परत तवा जे आहे तर परत गरम करण्यासाठी ठेवला की जोपर्यंत तो चांगला फुल तापत नाही तोपर्यंत म्हटलं आता चहा घेऊया. तर चाय घेऊन झाला आणि पहा, परत तवा जो आहे तर तापलेला आहे. या पद्धतीने जे आहे उलथण्यानं आपल्याला व्यवस्थितरित्या खरडून घ्यायचं आहे ते. आणि कसं होतं, जर जास्त दिवसाचा जर तवा झाला तर तो उलट पटकन निघतो, कारण त्याच्यावरती जे आहे तर जो चलपट्यांचा जे आहे तर जाडीचा थर आलेला असतो म्हणून ते पटकन उलथून जाता. परंतु माझा तवा जास्तीचा काही खराब झालेला नव्हता, थोडासा काळवंडलेला होता वरतून, त्यामुळे जे आहे तर हे काळा जो पडलेला आहे तर अगदी तो चिवट आहे. पहा, म्हणजे अगदी व्यवस्थितरित्या त्याच्यावरचं जे काळं आहे लवकर पटकन निघत नाही. परंतु काळपट जी पडलेला आहे, थोडा असो किंवा जास्तीचा असो, तुम्ही या पद्धतीने अगदी व्यवस्थितरित्या काढू शकता. तर पहा, इथे जे आहे तर याच पद्धतीने उलथण्याने जे आहे तर तुम्हाला ते चलपटं जे आहेत तर ते काढून घ्यायचे आहेत. आणि आपण उलथण्याने या पद्धतीने साफ करत असताना जर तवा थंड झाला तर तुम्हाला 2 ते 3 वेळेस तवा जे आहे तर परत गरम करून घ्यावा लागेल, जेणेकरून गरम तवा असला की मग त्यावरचे जी चिलपटे आहेत ते पटकन निघून जातात. उलथण्याच्या साहाय्याने याच प्रकारे आपल्याला काढून घ्यायचे आहे. आणि हे पहा, मी इथे दोन वेळेस तवा जे आहे तर गरम करून घेतला आणि ते उलथण्याच्या साहाय्याने जे आहे तर काढून घेतले. ज्यावेळेस थोडाफार काळवंडलेला राहिला त्यावेळेस मग मी काय केलं की डायरेक्ट गॅसवरतीच तवा ठेवला आणि गॅसवरती ठेवून जे आहे तर उलथण्याच्या साह्याने आपल्याला याच पद्धतीने तवा साफ करायचा आहे. आणि त्यानंतरून जे आहे तर हे अशा प्रकारे पूर्णपणे निघल्याच्या नंतरून थोडंफार जे कुठे काळपट राहतं तर त्याला घ्यायची एक वस्तू आपल्याला, ती म्हणजे तारेची घासणी. तर तारेच्या घासणीने आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थितरित्या असे साबण लावून अगदी छानपैकी त्याला घासून घ्यायचं आहे. थोडंसं जे आहे तर असं त्याला क्रॅश पडल्यासारखे होतात, परंतु जी आपली घासणी जी असते स्क्रबरसारखी तर त्या स्क्रबनी आपल्याला परत त्याच्या वरतून व्यवस्थितरित्या घासून घ्यायचं आहे, म्हणजे ती जी चिरा पडलेल्या आहेत त्या देखील निघून जातात. आणि अगदी या पद्धतीने आहे तर आपला जी तवा आहे एकदम पांढरा शुभ्र अगदी दुधासारखा निघून जातो.
कितीही काळवंडलेला तवा असू द्या तरी देखील या पद्धतीने जर साफ केला तर अगदी दुधासारखा व्यवस्थित आणि एकदम पांढरा शुभ्र निघतो. तर अगदी 5 मिनिटाचं काम आहे आपले. अगदी या पद्धतीने आपण तवा साफ करू शकतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही करा चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट बॉक्समध्ये हजेरी द्यायला बिलकुलही विसरू नका. श्री स्वामी समर्थ.